नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण टोमॅटो पिकामध्ये चांगल्या प्रकारे फळधारणा होण्यासाठी तसेच टोमॅटो पिकातील पेऱ्यातील रोपाच्या पेऱ्यातील अंतर जे वाढते तसेच रोपाची उंची वाढते या संदर्भात तसेच 15 ते 30 दिवसापर्यंत खत नियोजन या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। यामध्ये आपण सर्व फवारण्यांबद्दल खत नियोजनाबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचे आहे। तर मित्रांनो, आपण पहिली जी फवारणी बघणार आहोत ही फवारणी आपल्याला यासाठी आहे की आपले जे टोमॅटो रोप लागवड करतो आपण याची आपली बूड जाड होते या फवारणीद्वारे। त्यानंतर जो आपल्या रोपावरील जो ताण आहे तो ताण कमी होतो, तसेच आपल्या पिकाचे पाने रुंद पसरट तेलकट चांगले लांब होतात, यासाठी ही फवारणी बघणार आहोत। तर मुख्यतः आपण पहिली फवारणी जाणून घेऊया व थोडक्यात नंतर माहिती जाणून घेऊया। तर याच्यामध्ये आपल्याला 3 उत्पादनांचा वापर करायचा आहे। त्यामध्ये पहिलं उत्पादन आहे ते म्हणजे याराविटा स्टॉपिड। तर याचा वापर आपल्याला 1 मिली प्रति लिटर आपल्याला करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे MC सेट हे वेलॅग्रोचे प्रोडक्ट आहे। तर याचा वापर आपल्याला 2 मिली प्रति लिटर वापरायचा आहे। त्यामध्ये आपल्याला मेन किंट आपल्याला 6018 आपल्याला 1 मिली प्रति लिटर आपल्याला वापरायचे आहे। तर मित्रांनो, त्यानंतर जे टोमॅटो पिकामधील पेरातील अंतर वाढते तर त्याचे जर मुख्य कारण जर बघितलं तसेच रोपाची उंची वाढते याचे जर कारण जर बघितले तर मुख्यतः आपल्या पिकामध्ये रोप लागवडीचे आपण जर नायट्रोजनचे प्रमाण जर जास्त दिले असता या समस्या आपल्याला आढळून येतात। त्यानंतर सतत पाऊस चालू असतो, तो हवेतील नायट्रोजन तयार होतो, तो आपल्या पिकाला लागल्या कारणाने हे आपले कारण म्हणजे आपल्या पिकाच्या टोमॅटो पिकामधील पेऱ्यातील अंतर वाढते तसेच रोपाची उंची वाढत असते। तर याच्यावर मुख्यतः आपल्याला 2 फवारण्या घ्यायच्या आहे। त्याच्यामध्ये त्या आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान घ्यायच्या आहे। याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे पहिल्या फवारणीमध्ये बायोस्पार्क हे आपल्याला 1.5 ग्रॅम प्रति लिटर आपल्याला वापरायचे आहे। त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे याराविटा स्टॉपिड 1 मिली प्रति लिटर आपल्याला हे वापरायचे आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये आपली दुसरी जी फवारणी आहे ती आपल्याला 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 13-40-13 आपल्याला वापरायचे आहे। त्याचे प्रमाण जर बघितले तर आपल्याला 6 ग्रॅम प्रति लिटर वापरायचे आहे। यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे बायोझाईम 2 मिली प्रति लिटर। या फवारणीद्वारे मित्रांनो आपल्याला पिकामध्ये फॉस्फरसचे प्रमाण लागू होते, तसेच नायट्रोजनचे प्रमाण लागू होते, पोटॅशचे प्रमाण लागू होते, जेणेकरून आपल्याला आपले फुटवे चांगले निघतात, तसेच आपली फुलधारणा फुलामधून फळामध्ये रूपांतर होते। तसेच बायोझाईम या उत्पादनाचा वापर केल्यामुळे आपल्या पिकाची रोपांची मुळांची संख्या वाढते, तसेच मुळांची डेव्हलप होतात, चांगले रुंद लांब जातात। त्यानंतर आपण जर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान जर खत नियोजनाबद्दल जर माहिती बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला ठिबकद्वारे आपल्याला मायकोरायझाचा वापर करायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया याचा वापर करायचा आहे। त्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला परत 0.60-20 आपल्याला 4 किलो वापरायचे आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये परत बायोझाईम आपल्याला 1 लिटर वापरायचे आहे, जेणेकरून मित्रांनो आपल्याला जास्त प्रकारे आपल्या फॉस्फरस आपल्या पिकामध्ये गेल्यावर आपल्या पिकाची फुटव्याची संख्या चांगली वाढणार। त्यानंतर आपले जे रोपातील पेऱ्यातील अंतर जे कमी होण्यास मदत होईल, तसेच रोपाचे खोड जाड होईल, तसेच फुटव्यांची संख्या वाढेल। अशा प्रकारचे आपल्याला यामध्ये फायदे या ठिबकद्वारे आपण खत नियोजन केल्यावर आपल्याला होणार। त्यानंतर परत आपल्याला 20 ते 30 दिवसामध्ये आपल्याला 4 वेळेस आपल्याला खत द्यायचे आहे। या खत नियोजनामध्ये आपल्याला पहिले जे खत द्यायचं आहे ते म्हणजे आपल्याला 13-40-13 हे आपल्याला 4 किलो प्रति एकर हे वापरायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरे खत नियोजन म्हणजे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट या खताचा वापर करायचा आहे। हे आपल्याला 4 किलो प्रति एकर आपल्याला द्यावायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरे खत नियोजन म्हणजे आपल्याला 13-0-45 या खताचा वापर करायचा आहे। यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे। याचा वापर आपल्याला 13-40-13 या खताचा वापर आपल्याला 4 किलो, तसेच कॅल्शियम नायट्रेटचा पण वापर आपल्याला 4 किलो करावायचा आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जे चौथं जे खत नियोजन बघणार आहोत ते आपल्याला
यामध्ये वापरायचं आहे रेमेडी आपल्याला 2 किलो आपल्याला वापरायची आहे एकरी. त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे इसाबियन 1 लिटर. तर मित्रांनो, ही माहिती आपण आपल्या टोमॅटो पिकासंदर्भात दिलेली आहे. तर मित्रांनो, या खत नियोजनाद्वारे तसेच फवारण्यांद्वारे आपल्या पिकाची एकदम कीप क्वालिटी, तसेच फुटव्यांची संख्या, फळधारणा, फुटवे, तसेच आपल्या पिकाची मुळ्यांची संख्या झपाट्याने वाढ होते. अशा खूप सारे आपल्याला फायदे आहेत. तसेच याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला पोटॅश पण बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याला गेल्या कारणाने आपल्या पिकाचे जे फळ लागणार त्याची साईज होण्यास मदत होईल, जेणेकरून आपल्या पिकामध्ये उत्पादन क्षमता वाढण्याचे काम हे होत असणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.